आणि असे अनेक नररत्न ज्या मराठवाड्याने महाराष्ट्राला दिली आणि पर्यायाने दिशा निलेश चव्हाण नावाचे युवा कवी मराठवाड्याचे वर्णन करताना लिहितात, गोदामाई घेऊन येते तिचे पवित्र पाणी, ओठी अभंग संतांचे ती साक्षी गावी. इथे जन्मले संत एकनाथ ज्ञानोबा बही नाही, इथली माती म्हणजे आहे हर एकाची आई. इथे झाला मंत्र माणूस जोडा, पिढ्यान पिढ्या ओढत आहे माणूस तिचा गाडा. पुण्यवंत आणि पवित्र असा आमचा मराठवाडा. त्याच मराठवाड्याच्या भूमीत उभे राहून त्या मराठवाड्याची गौरव गाथा शब्दाच्या माध्यमातून मांडण्यासाठी कोड क्रमांक 74 तुमच्या समोर उभा आहे. सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार. प्रगल्भ विचार मंचावरून विषय मांडतो, महाराष्ट्राचा रहाटगाडा पुणे नेतोय मराठवाडा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मिळालेली भेटवस्तू म्हणजे लोकशाही. त्याच लोकशाहीमुळे जनसामान्यांचे चेहरे शासनात जाऊ लागले. शासनात जाऊन राज्यकारभार पाहत वेगवेगळ्या भूमीचे प्रश्न मांडणारे वेगवेगळ्या भूमीचे नेते झाले. पण त्याच नेत्यांपैकी सर्वात उठावून दिसणाऱ्या नेत्याच्या राजकीय कारकिर्दीचा ज्यावेळेस अभ्यास करायला लागलो ना, त्यावेळेस असं लक्षात आलं, राज्यातील नव्हे, देशातील नव्हे, तर पुराशा खंडातील पहिले मातीचे धरण म्हणून प्रसिद्ध असलेल्या जायकवाडी धरणाचे शिल्पकार शंकरराव चव्हाण यांनी राज्याचं नाव देशातच नाही तर पुराशा खंडात करण्याची सक्षम कामगिरी केली. जलसंस्कृतीचे जनक हे देखील आपलेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरचे. बाभळगावच्या सरपंच पदापासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत महाराष्ट्राचे 2 वेळेस मुख्यमंत्री. हा कपाळ असताना पाय मात्र घट्ट जमिनीशी नाळ सांगणारे व सामान्य जनतेशी नाळ असणारे ते म्हणजे स्वर्गवासी विलासरावजी देशमुख. हे देखील आपल्याच मराठवाड्यातील लातूरचे. दमदार कर्तृत्व, दर्जेदार नेतृत्व हे कधीही वारसात मिळत नाही, तर ते स्वतः निर्माण करावं. असा दर्जेदार नेतृत्व निर्माण करून स्वतःची कर्तृत्वाची भोर उठवली ते स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे आहेत. हे देखील आपल्याच मराठवाड्यातील बीडचे. विलासराव आणि गोपीनाथराव यांच्या मैत्रीचे किस्से या घटनाच नाही तर त्या राजकारणातील नैतिकतेचे धडेच आहेत. तेव्हा मनोमन असं वाटतं, महाराष्ट्राचा रहाटगाडा पुढे नेतोय मराठवाडा. यावर्षी 10वीच्या निकालात 100% गुण देणाऱ्या 151 विद्यार्थ्यांपैकी 108 विद्यार्थी हे लातूर विभागातले व 22 विद्यार्थी हे छत्रपती संभाजीनगर विभागातले. 10वी 12वीचा लातूर पॅटर्न राज्यात देशात गेली कित्येक वर्षांपासून गाजतोय. इतकंच नाही तर यावर्षी नीट परीक्षेच्या पहिल्या प्रवेश फेरी असलेली वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या 6845 विद्यार्थ्यांपैकी 1600 विद्यार्थी हे त्या लातूर विभागातले. इतका भरीव वाटा लातूरचा आणि पर्यायाने मराठवाड्याचा जर असेल ना तर महाराष्ट्राचा शैक्षणिक पताका उंच नेणाऱ्या मराठवाड्याच्या उल्लेखाशिवाय आम्हाला पुढे जाताच येणार नाही. तेव्हा आमचं मन आणि मेंदू म्हणतो, महाराष्ट्राचा रहाटगाडा पुढे नेतोय मराठवाडा. तुम्हा सर्वांचे आपलेच भूमी ज्यांच्या कार्याची उत्तम करावी लातूर नव्हे, माकेगाव नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर भारत नव्हे तर अख्ख्या जगाला प्रेरणा देणारे ते म्हणजे डॉक्टर विठ्ठल आहे. हे अख्ख्या जगातील एकमेव प्लास्टिक सर्जन आहे. त्यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील माकेगाव येथे झाला. MBBS ची सर्व पुस्तके तोडपाठ असणारे ज्यावेळेस युनिव्हर्सिटीची परीक्षा झाली त्यावेळेस 14 विषयातील 14 गोल्ड मेडल प्राप्त केले. नंतर त्यांनी MS आणि MCS या डिग्र्या प्राप्त केल्या. या डिग्री नंतर मेडिकल क्षेत्रामध्ये भारतातील मेडिकल क्षेत्रात कोणती डिग्री उरत नाही. तेव्हा मला म्हणायचं वाटते, महाराष्ट्राचा रहाटगाडा पुढे नेतोय मराठवाडा. सर, भौगोलिक दृष्टीने मराठवाड्याची माती ही दुष्काळी आणि कोरडी जरी असली तरी सांस्कृतिक क्षेत्रात मात्र कलावंताचा आणि अभिनेत्याचा आम्हाला दुष्काळ कधी भासलाच नाही. आणि धगधगीच्या यावर्षी धावपळीच्या धगधगीच्या जीवनामध्ये मनोरंजन हाच एक माणसाला विसावा असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तोच आपल्याला मनोरंजनाचा विसावा देण्यासाठी अनेक कलावंत श्रीराम गोजमगुंडे, मकरंद नागपुरे, रितेश देशमुख, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, योगेश सिरसाट, हिंदी चित्रपट अभिनेत्री मयुरी कांबो असे कितीतरी प्रसिद्ध अभिनेते मराठवाड्यातील मातीने महाराष्ट्राला दिले. शेवटी मला जाता जाता म्हणायचं वाटते,